ती रात्र, तो सुगंध आणि तिच्या गोड स्पर्शात बुडून जाणाऱ्या सचिनला काही कळलेच नाही. सचिनला त्याची कृती विचित्र वाटत होती आणि प्रेमही येत होते. हे सर्व कसे घडले? स्वतःलाच प्रश्न करत सचिन त्या क्षणांच्या आठवणीत हरवून गेला. तो विचार करू लागला की जे काही घडले ते योग्य नाही, परंतु केवळ त्याचीच चूक नाही, तीही पूर्ण गुंतली होती. किंबहुना तिनेच पुढाकार घेतला होता. मग त्या रात्रीचे भांडण त्याला आठवले, जे त्याच्यात आणि शीतलमध्ये झालं होतं. शीतलने आधीच आई न होण्याचा निर्णय घेतला होता आणि हे सर्व त्याच्या मनाला खूप लागले होते. त्या रात्री सचिन खूप अस्वस्थ होता. लग्नाला जवळपास 3 वर्ष झाली होती. दोघांचेही रिपोर्ट्स अगदी नॉर्मल होते. शीतलला आतापर्यंत गर्भधारणा होऊ शकली नाही, याचे कारण काय होते माहीत नाही. इच्छा नसतानाही तो शीतलच्या दिनचर्येवर आता लक्ष ठेवू लागला होता. शीतल नियमितपणे काही टॅब्लेट्स घेत होती. त्याने ते औषधाचे पाकिट चोरून पाहिले तर ती गर्भनिरोधक गोळी होती. त्याला खूप मोठा धक्का बसला व तिच्या या निर्णयाने तो दुखावलाही गेला. कारण लग्नाआधी तिने मूल नको असं सांगितलं नव्हतं. शीतल असं का करत होती हे त्याला समजत नव्हतं. त्याला मूल हवे होते. शीतलने मला न सांगता गोळ्या घेत असल्याचे जेव्हा त्याला समजले, तेव्हापासून त्याने आपला दिनक्रम बदलला. रोज संध्याकाळी घरी येताच तो क्लबमध्ये व्हॉलीबॉल खेळायला जायचा. तो थकून परत यायचा आणि जेवण करून झोपी जायचा. अशीच रात्र निघून जायची. शीतलच्या पुढाकारावरही सचिन आता क्षणांचा आनंद घेत नव्हता. शीतलला त्याने विचारले असता तिने म्हटले, मला आई व्हायचे नाही. तिला या सगळ्या त्रासांपासून दूर राहायचं होतं. मग तो शीतलच्या आईशी बोलला, पण तिनेही समाधानकारक उत्तर दिले नाही. तिला आपल्या मुलीची फिगर आणि तिच्या करिअरची जास्त काळजी होती. शीतल जास्तीत जास्त घरूनच काम करत असे. सचिनला चांगला पगार होता. शीतलच्या आईला पेन्शन पण मिळते. एकुलती एक मुलगी असल्याने ती तिच्या वडिलांनी ठेवलेल्या बँक बॅलन्सची जमीन व घर तिलाच मिळणार होते. तरीही तिला घरात नवीन छोटा पाहुणा नको होता. सचिन कार्यालयीन कामासाठी अनेकदा बाहेर जात असे. तो पुण्याला जात असताना अचानक झालेल्या अपघातामुळे पुढील गाड्या रद्द करण्यात आल्या. त्याला मध्येच उतरावे लागले. त्याने त्याचे सामान कपड्याच्या पिशव्या एका पिशवीत घेतले होते. स्टेशनवर खूप गर्दी होती म्हणून तो बाजूने असलेल्या शेतातून चालत निघाला. हिवाळ्यात संध्याकाळ लवकर होते म्हणून झाडांवर पक्ष्यांची किलबिल सुरू झाली होती. तो नेहमी त्याच्या कामामुळे व्यस्त राहत असे, पण इथलं वातावरण त्याला काही वेगळं व शांत वाटलं. शेतातून जाता जाता त्याची नजर एका झाडाखाली बसलेल्या मुलीवर पडली. जवळ पोहोचल्यावर आकाशी रंगाचा ड्रेस घातलेली तरुणी ही सचिनसारखीच प्रवासी दिसत होती. सचिनने तिच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जात होता. तेव्हा तिने विचारले, मला इथे राहण्यासाठी कुठे खोली मिळेल का? तिच्या या प्रश्नावरून सचिनला समजले की ते दोघेही एकाच समस्येवर तोडगा शोधत आहेत. पण तो काही पटकन उत्तर देऊ शकला नाही. त्याने सोबत ठेवलेल्या वस्तू नीट बघितल्या. एक ब्रीफकेस, एक बॅग होती. त्याला शांत बघून तिला पुन्हा काहीतरी बोलायचं होतं. तेवढ्या सचिन म्हणाला, मी पण रूम शोधतोय. हे ऐकून तिने उडीच मारली आणि कुबेरचा खजिना सापडल्यासारखी पटकन उभी राहिली. तिने ब्रीफकेसचे हँडल सचिनच्या हातात दिले आणि स्वतः बॅग ओढत त्याच्यासोबत चालू लागली. थोड्या अंतरावर कौलारूने झाकलेली घरे दिसत होती. तिने हळुवारपणे सचिनचा हात धरला आणि निष्काळजीपणे ती चालत राहिली. तिथे आल्यावर त्यांना कळले की ते एक छोटेसे हॉटेल आहे, जिथे फक्त चहा आणि नाश्ताच मिळतो. तिथे चौकशी केल्यावर त्याने थोड्या अंतरावर एक हॉटेल दाखवले. तिथे रात्री राहण्याची व्यवस्था होती. तोपर्यंत तिने चहाचा ग्लास घेऊन चहा प्यायला सुरुवात केली होती. ते दोघे समोर गेले. हॉटेल काय ते घरच होतं. कडाक्याच्या थंडीत एक स्त्री आणि एक पुरुष तिथे स्वयंपाक करत होते. ती जागा छोटी होती पण स्वच्छ होती. ती चुलीसमोर उभी राहून हात शेकायला लागली. सचिन तिथेच खुर्चीवर बसला. अम्माने 2 ग्लासात पाणी आणले. बेटा क्या चाहिए? रोटी, सब्जी, डाळ भात सब गरम है. आंटी, आम्हाला इथे झोपायला खोली मिळेल का? होय. नंतर त्यांनी 2 स्टीलच्या ताटात अन्न आणले. जेवण गरम आणि खूप स्वादिष्ट होते. जेवण झाल्यावर ते खोलीत आले. बेडरूमच्या नावावर फक्त 2 पलंग होते.
बाहेर एक स्नानगृह होते जिथे फक्त आंघोळ करता येत होती. त्यातही दरवाजाऐवजी पडदा होता. टॉयलेटबद्दल विचारल्यावर अम्मा यांनी दूरच्या टॉयलेटकडे बोट दाखवले. गडद अंधारात फक्त त्याचा पिवळा दरवाजा दिसत होता. सचिनने तिला टॉयलेटमध्ये जाण्याचा इशारा केला. जेव्हा तो परत खोलीत आला तेव्हा त्याने तिला नाईट सूट घातलेले बेडवर पडलेले पाहिले. चमेलीचा ओला सुगंध संपूर्ण खोलीत दरवळत होता. तोही पलीकडे पडलेल्या रिकाम्या पलंगावर आडवा झाला. सचिन विचार करू लागला, ही कोण आहे? ती मला ओळखते का? मी याआधी कधीही भेटलो तर नाही. मग ती माझ्यासोबत इतक्या सहजतेने कशी राहू शकते? तो स्वतःशीच बोलत होता. थंडीमुळे झोप येत नव्हती. कडा बदलत बराच वेळ गेला. अचानक त्याला कोणाच्या तरी थंड हातांचा स्पर्श जाणवला. जवळ येत असलेल्या चमेलीच्या वासाने तो अगदी भारावून गेला. खोलीतील वातावरण इतकं रोमॅन्टिक झालं की सचिनला स्वतःवर काही केल्या ताबा ठेवता आला नाही. आणि त्यानंतर जे घडलं ते सचिनच्या आयुष्यातील अनमोल आठवण ठरली. सकाळी फोनची रिंग वाजल्याने सचिनची झोप उडाली. आजूबाजूला कोणीच नसल्याचे त्याने पाहिले. हा कॉल एका अनोळखी लँडलाईन नंबरवरून होता. पलीकडून आवाज आला, सर कुठे आहात? मी, तो अपघात, माझी ट्रेन रद्द. तुम्ही ठीक आहात ना? हो, हे सांगून लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करत आहे असे सांगितले. सचिनने स्वतःला सांभाळले. त्याला कोणी तिथे दिसत नव्हतं. कदाचित ती गेली असावी. रस्त्यावर येऊन त्याने टॅक्सी घेतली आणि सर्व प्रवासात तो त्या रात्रीच्या आनंदी क्षणांची बेरीज वजाबाकी करत होता. काही चांगले, काही वाईट, पण त्याला वेगळा आनंद वाटत होता. त्या रात्रीचे ते एक सुंदर क्षण कोणाशी शेअर करावेत. सचिनला कोणी जिवलग मित्रही नव्हता आणि सांगितले असते तर कदाचित कोणीही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नसता आणि शीतलला सांगण्याचा तर प्रश्नच नव्हता. पण जेव्हा तो एकटा असायचा तेव्हा त्या सुंदर क्षणांची सावली त्याच्यासोबत असायची आणि त्या आनंदाच्या क्षणांच्या आठवणीत तो हरवून जायचा. आता जवळपास 4 महिने उलटले. सर्व काही व्यवस्थित चालले होते. तेच कार्यालय, तेच घर, तेच बैठका, सगळं सुरळीत सुरू होतं. पण आज त्याला काम करावेसेच वाटत नव्हते. सचिनकडे ना तिचा नंबर होता ना काही माहिती. 1-2दा स्टेशनवरून चौकशी करण्याचा प्रयत्न केला पण काहीही हाती आले नाही. अचानक एक दिवस ऑफिसमध्ये कोणी शिरताच चमेलीच्या ओळखीचा सुगंध सचिनला आला. सचिनने तिला आत येण्याचा इशारा केला. तिने औपचारिक संभाषण न करता सरळ सांगितले की ती प्रेग्नेंट आहे. सचिनने तिला बसवले व घरी जाण्याच्या बहाण्याने हाफ डे घेतला आणि तिला सोबत घेऊन ऑफिसमधून निघून गेला. दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये बसले. तिने त्याला सांगितले की ती अविवाहित आहे म्हणून तिला आता घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. ती जिथे काम करते तिथे माहीत झाले तर तिला नोकरी सोडावी लागेल. आता सचिनला पहिल्यांदाच आपल्या कृत्याचे वाईट वाटत होते. सचिनवर तर संकटाचा जसा अचानक डोंगरच उभा झाला होता व तो विचार करायला लागला, ही मला फसवत तर नसेल ना? नाही, तसे असते तर तिने माझ्याकडे पैशांची मागणी केली असती. तिला सचिनला डिस्टर्ब करायचंही नव्हतं. पण होय, तिला नक्कीच त्याच्या मुलाला जन्म द्यायचा होता. फक्त तिचं मातृत्व जागृत झालं होतं म्हणून अचानक सचिनला 7 जन्माच्या नात्यावर विश्वास होऊ लागला. हा योगायोग नसेल तर दुसरं काय होतं? किती अपघाताच्या निमित्ताने त्याला भेटली होती. सचिनच्या डोळ्यातलं ते सगळं तिने कसं वाचलं माहीत नाही, जे कदाचित शीतल आजपर्यंत वाचू शकली नव्हती. सचिनला मुलाची खूप इच्छा होती. कदाचित त्यामुळेच हे सर्व घडले असावे. त्याला आपले मूल गमवायचे नव्हते. पण ती कशी माझ्यापर्यंत पोहोचली तर तिने त्याला सांगितले की त्या दिवशी सकाळी निघताना तिने खिशातून व्हिजिटिंग कार्ड काढले होते म्हणून ती पोहोचू शकली. बराच विचार केल्यानंतर सचिनने रजेसाठी अर्ज केला. तिने सचिनला कधीही काही म्हटलं नाही किंवा दुसरी कुठलीही विनंती केली नाही. या कठीण परिस्थितीत तिचा वेळ कसा गेला असेल माहीत नाही. तिला दुसऱ्या शहरात सचिनने पोहोचवण्याची सर्व व्यवस्था करून दिली. नंतर सचिन पुन्हा तिच्याकडे जाऊ शकला नाही.
अनेक वेळा मन तयार केले, पण शीतलची ढासळलेली तब्येत आणि इतर समस्यांमुळे तो जाऊ शकला नाही. पण फोनवर वार्तालाप घेत होता आणि वेळेवर खर्चासाठी पैशांची व्यवस्था करत होता. प्रसूतीची वेळ जवळ आली. आठवडाभर ऑफिसच्या कामासाठी जायचे सांगून सचिन घरून निघून गेला. या सगळ्या गोष्टींपासून नकळत शीतल तिच्या कामात मग्न होती. एका खाजगी नर्सिंग होममध्ये तिने एका निरोगी आणि सुंदर मुलीला जन्म दिला. त्याला खूप आनंद झाला. मुलगी पाहिल्यावर सचिनला ती आपलीच मुलगी आहे यावर विश्वासच बसत नव्हता. एका आठवड्यानंतर जेव्हा तो तिची आणि बाळाची सर्व व्यवस्था करून परत आला, तेव्हा त्याला दिलासा मिळाला. कारण तो तिला हे पटवून देऊ शकला की जर तिने मुलीला त्याच्याकडे सुपूर्त केले तर तिचे जीवन सुरळीत आरामदायी होईलच व ती कामावर परत जाऊ शकते. आणि चांगली गोष्ट म्हणजे सचिन कधीतरी नक्कीच तिची ओळख मुलीशी करून देईल. या अटीवर तिने हे मान्य केले. आता मुलीला घरी आणणे ही एक नवीन समस्या होती. सचिन निमित्त शोधत होता. त्याने शीतलला मूल दत्तक घेण्याबाबत सांगितले. ती तर आधी तयार नव्हती, पण सचिनने तिला खूप समजावले. पण शीतलने एक अट ठेवली की ती फक्त एक मुलगी दत्तक घेईल आणि तुम्हीच तिची काळजी घ्याल. त्यामुळे सचिनची अडचण दूर झाली. सचिनने मनूला दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू केली. लवकरच मनू घरी आली. शीतल काही दिवस मनूपासून दूर राहिली आणि मग आपोआप सचिनला साथ देऊ लागली. हळूहळू शीतल मनूची खूप काळजी घेऊ लागली. सचिनला कधीकधी भीती वाटायची की ती घरी येऊन शीतलला सर्व काही सांगेल. मात्र जेव्हा जेव्हा तो मनूला तिला भेटायला घेऊन गेला तेव्हा तिने असे काही सांगितले नाही. तरीही एक अज्ञात भीती सचिनच्या मनात कायम होती. आता मनू 3 वर्षाची होणार होती. यावेळी तो मनूला भेटायला घेऊन गेला. ती म्हणाली, मनू आता मोठी होत आहे. तिला मला भेटायला आणू नका. तिला आपलं सत्य कळू नये असं मला वाटतं आणि त्यामुळे तुझं घर उद्ध्वस्त होईल. पुढच्या महिन्यातच मी या शहरापासून दूर जाणार आहे. पण प्रत्येक वाढदिवसाला तू मला माझ्या व्हॉट्सॲपवर मनूचा फोटो पाठवायलाच हवा. सचिनच्या उत्तराची वाट न पाहता ती मनूच्या कपाळावर चुंबन घेऊन सचिनच्या आयुष्यापासून दूर निघून गेली. नकळत सचिन या नात्याच्या बंधनात आला. आजही तो प्रत्येक वाढदिवशी मनूचे फोटो तिला सेंड करतो आणि त्याला प्रतिसादात नेहमी स्माइली बॅक मिळतो. कथा आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.